नमस्कार, मी चैतन्य वाघ स्वागत करतो आपलं सेकंडेसस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये. सिमिलॅरिटी चॅप्टरला आपण सुरुवात केली आहे. त्याचं बेसिक आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आज आपण ॲक्च्युअल चॅप्टरला सुरुवात करूया आणि चॅप्टरच्या पहिल्या बीटपासून चॅप्टरचा अभ्यास सुरू करूया. आज बघा, सर्वात सुरुवातीला चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत काय की रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. जर आपण दोन ट्रायंगल आपल्याला मिळाले तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा काढायचा किंवा रेशो कशावरती डिपेंड असतो, कशाशी इक्वल असतो, ह्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहे. तर एक एक गोष्ट आपण हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर करत जाऊ. तर सर्वात पहिले समजा आपल्याकडे दोन ट्रायंगल असले. समजा ट्रायंगल 1 आहे इथं, हा ट्रायंगल 1 आणि हा ट्रायंगल 2. आता ट्रायंगलचा एरिया काढायचा म्हणजे आपल्याला बेस आणि हाईट या दोन गोष्टी गरजेच्या आहे. तर सर्वात पहिले आपण याला हाईट आणि बेस देऊन ठेवूया. बघा, समजा ही पहिल्या ट्रायंगलची हाईट झाली आणि ही दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. ही झाली सेकंड ट्रायंगलची हाईट. आता बेस आणि हाईट काढायचं. सर्वात एक गोष्ट लक्षात घ्यायची की कोणताही ट्रायंगल असो, कोणतेही डायग्राम असतो, त्याला नाव व्यवस्थित द्यायचे. बिगर नावाची डायग्राम काढायची नाही. सगळ्यांना त्या डायग्रामचे बारसं करता आलं पाहिजे. प्रत्येक डायग्रामला नाव द्यायचे. आपण इथे नाव दिलेलं आहे पहिल्या ट्रायंगलला ABC आणि AD ही त्याची हाईट झाली. आणि जर का AD हाईट झाली तर BC काय झाला, त्याचा बेस झाला. सेकंड PQR हा ट्रायंगल आहे, त्यामध्ये PS ही त्याची हाईट आहे आणि बेस काय आहे त्याचा, QR हा त्याचा बेस आहे. लिहूया आपण इथं. इथं काय येईल, ट्रायंगल 1 मध्ये इन ट्रायंगल, बघा, इन ट्रायंगल ABC हाईट काय झाली त्याची AD आणि बेस काय झाला त्याचा BC. आता ट्रायंगल ABC ला आपण समजा जर का ट्रायंगल 1 म्हणलं, AD ला H1 म्हणलं आणि BC ला B1 म्हणलं, कारण की प्रत्येक वेळेस AD BC एवढं लंब लिहूस तर आपण काय लिहिणार, H1 B1 ट्रायंगल 1 ट्रायंगल 2 असं लिहिणार. आणि सेकंड ट्रायंगल आहे आपल्याकडं, त्याचं नाव आहे ट्रायंगल PQR. त्याला आपण ट्रायंगल 2 म्हणूया. PQR ह्याला ट्रायंगल 2 म्हणलं. याची जी हाईट आहे H ती आहे PS, त्याला आपण H2 म्हणूया. आणि जो बेस आहे तो बेस आहे QR, याला आपण B2 म्हणूया. आता ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. बघा, एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरियाचा फॉर्म्युला बघितला आपण 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे एरियाचा रेशोचा. मग मी जर म्हणलं आपला एरिया ऑफ ट्रायंगल हा आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा जनरल फॉर्म्युला आहे कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढण्याचा. आपल्याला ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा. ऍक्च्युअल एरिया काढायचा का नाही काढायचा, त्यांचा रेशो बघायचा. मग मी म्हणलं पहिल्या ट्रायंगलचा एरिया म्हणजे ट्रायंगल ABC चा एरिया. मग ABC न लिहिता आपण काय लिहिलं, ट्रायंगल 1 लिहिलं. त्यानंतर सेकंड ट्रायंगलचा एरिया म्हणजे ट्रायंगल PQR चा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2. ह्या दोघांचा एरिया काढायचा. तर फॉर्म्युला काय होईल, तर 1/2 याचा बेस काय आहे, याचा बेस आहे B1 आणि हाईट आहे H1. सेकंड याचा बेस काय होईल 1/2, याचा बेस होईल B2 आणि हाईट राहील कोणती H2. एरिया ऑफ ट्रायंगल त्याचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो याच्यामध्ये काय दिसतंय बघा, याच्यामध्ये 1/2 सारखं हे काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. झाले सारखं सारखं राहिलं काय आपल्याकडे B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय समजतं आपल्याला इथं, जर दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा असेल तो रेशो कशाशी इक्वल असतो. बघा, इक्वल टूचं साइन आहे. इक्वल असतो कशाशी, त्याच्या हाईट आणि बेस यांच्या मल्टिप्लिकेशनचा रेशोवरती. बघा, हाईट आणि बेस घेतलं, हाईट आणि बेसचं काय आहे मल्टिप्लिकेशन आणि त्याचा रेशो हा इक्वल असतो कशाचा, त्याच्या एरियाचा रेशोवरती. मग आपल्याला इथं काय समजतं की कोणत्याही ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा इक्वल असतो कशासोबत, त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटच्या मल्टिप्लिकेशनच्या रेशोवरती. तर मग इथं स्टेटमेंट काय होईल, आपलं स्टेटमेंट तयार होईल. बघा, रेशो ऑफ area
of two triangles, ratio of area of two triangles is equal to ratio of, इकडे भी रेशो आहे, रेशो कशाचा, तर मल्टिप्लिकेशन घ्यायलो आपण, मल्टिप्लिकेशन. अक्षर समजत नसेल तर मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या, थोडस फास्ट मध्ये अक्षर मागे पुढे होऊ शकतं. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ, आता कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईटचं. करस्पॉन्डिंग का, की ट्रायंगल 1 घेतला तर त्याचेच बेस आणि हाईट घ्यायची. इथं 1 लिहायचं आणि वरती 2 लिहायचं, तसं जमणार नाही. देअर काय लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. काय समजतंय की दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा डिपेंड असतो किंवा हा इक्वल असतो कशाशी, त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या मल्टिप्लिकेशनच्या रेशोवरती. तर अशा प्रकारे हा पहिला पॉइंट आपण आज पाहिला आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. यानंतर आपण दुसरा पॉइंट घेणार आहे, याच पॉइंटवर डिपेंड असलेला. जर का एखाद्या ट्रायंगलचा एरिया आपण काढायला लागलो, त्याचा जर का बेस सारखा असेल तर काय होईल, हाईट सारखा असेल तर काय होईल, आणि बेस आणि हाईट दोन्ही सारखा असेल तर काय होईल, ह्या कंडिशन आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. बघा पहिल्या कंडिशन मध्ये काय दिसतंय, इफ, ही कंडिशन 1 पकडा किंवा स्टार लिहितो इथं मी थोडं खाली. बघा इफ पहिल्या ह्याच्यात काय, जर दोन्ही ट्रायंगलचे बेसेस जर का सारखे असेल, म्हणजे B1 आणि B2 हे दोन्ही सारखे असतील तर काय होतील. बघा पहिले काय पाहिलं आपण, की आपल्याला एक गोष्ट कळलेली आहे की पहिल्या ट्रायंगलचा एरिया डिवाइड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया. फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय सेकंड ट्रायंगल पाहिलं आपण अगोदर. काय पाहिलं की ह्या दोघांचा रेशो काय असतो, B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2, हे आपण बघितलं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दिलेली इथं, की B1 आणि B2 कसे आहे, सारखे. मग हा B1 आणि हा B2 काय झाला, कॅन्सल झाला. मग काय दिसतं आपल्याला, की हे जर का कॅन्सल झाले तर त्यांच्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशावरती डिपेंड राहतो, फक्त आणि फक्त त्यांच्या हाईटच्या रेशोवरती. मग H1 डिवाइड बाय H2 हा झाला आपला पहिल्या कंडिशन मधला आन्सर. काय दिसतंय की दोन ट्रायंगल ज्यांचा बेस हा सारखा आहे, बेस कसा आहे, सारखा बेस आहे, आणि बेस सारखा असेल तर त्यांचा एरियाचा जो रेशो आहे, हे ट्रायंगल आहेत, एरियाचा रेशो जो आहे तो त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोवर, नुसती हाईट टाकून द्यायची, आन्सर संपलं. मग आपलं स्टेटमेंट काय तयार होईल, स्टेटमेंट होईल की रेशो, बघा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आता ट्रायंगल कसे घेतले बरं आपण, ट्रायंगल घेतले ज्याचे बेस सारखे आहे. मग काय लिहिणार, विथ कसे, विथ इक्वल बेसेस, ज्याचे बेस कसे आहे, सारखे आहे, इज इक्वल टू रेशो ऑफ their corresponding height. their काय corresponding height. काय समजतं या स्टेटमेंट वरून आपल्याला, दोन ट्रायंगल यांच्या एरियाचा रेशो ज्यांचे की काय बेस सारखे आहे, त्यांचा एरियाचा रेशो हा इक्वल असतो कशाशी, त्यांच्या हाईटच्या रेशोशी. हे झालं पहिली कंडिशन. आपलं सेकंड आपल्याला काय बघायचं आहे, सेकंड बघायचं आहे आपल्याला की जर का ह्या ट्रायंगलचे, इफ या ट्रायंगलच्या हाईट जर का सारखे असेल, H1 H2 जर का सारखे असतील तर. बघा तोंडी आहे, समजत आहे लगेच. इथं B1 B2 कटलं, इथं काय कटणार, इथं H1 H2 कटणार, इथं H1 H2 राहिले, इथं काय राहणार, B1 B2 राहणार. थोडं फास्ट मध्ये पटकन घेऊया. बघा जर H1 H2 सारखे असतील तर आपल्याला माहित आहे दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो, एरिया 1 डिवाइड बाय एरिया 2 काय असतो, B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. इथं H1 आणि H2 कटणार आहे. का कटणार आहे, कारण H1 H2 कसे आहेत, सारखे आहेत. मग राहिलं काय आपल्याकडं, तर आपल्याकडे राहिलं एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय
एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल्स टू B1 डिवाइडेड बाय B2 हे भेटलं आपल्याला। याच्यावरून काय समजतं आपल्याला की दोन ट्रायंगल ज्यांची हाईट सारखे आहे त्यांचा एरियाचा रेशो कशाशी इक्वल असतो, त्याच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशो एवढा। तर मग बघाल काय लिहिताना आपल्याला की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ का आता काय सारखे, आता हाईट सारखी। पहिले काय लिहिलं आपण विथ इक्वल बेसिस लिहिलं, आता काय लिहिणार विथ इक्वल हाईट्स। व्हेरी गुड। बघा विथ इक्वल हाईट्स घेणार आपण, इज इक्वल टू, आता हाईट इक्वल आहे तर मग रेशो एरियाचा रेशो कशाची इक्वल राहणार, इज इक्वल टू रेशो, कशाचा रेशो, रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, देअर करस्पॉन्डिंग बेसेस। अतिशय सोपा आहे आणि याच्यावरती एक प्रश्न परीक्षेत हमखास येतो, त्यामुळे ह्या गोष्टी थोडं व्यवस्थित लक्ष देऊन करायच्या आहे। पहिले आपण बघितलं की दोन ट्रायंगल त्यांचा एरियाचा रेशो हा कशावर डिपेंड असतो की त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट यांच्या मल्टिप्लिकेशनच्या रेशोवरती। त्यानंतर बघितलं आपण त्यांच्या जर का बेसेस सारखे असतील तर एरियाचा रेशो कशावर, त्यांच्या हाईटच्या रेशोवरती। जर का हाईट सारखे असतील तर एरियाचा रेशो कशावरती, त्यांच्या बेसच्या रेशोवरती। आता शेवटी काय बघायचं आपल्याला, आता शेवटी बघायचं जर का आपल्याला त्या ट्रायंगलचे हाईट आणि बेस दोन्ही जर का सारखे असतील तर काय होईल। आता बघा इफ B1 इक्वल्स टू B2 अँड H1 इक्वल्स टू H2, अतिशय सोपं आहे। बघा पहिला ट्रायंगल घेणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल्स टू काय येईल, B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2। सरळ समजते, B1 B2 सारखे आहेत कटलेत, त्यानंतर H1 H2 सारखे आहेत ते पण कटले, राहिलं काय एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2, हे सगळे कटले म्हणजे इथं काय राहिला 1 राहिला। मग एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल टू काय राहिला, एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल्स टू 1, आणि हा इकडे गेला तर मल्टिप्लाय होतो। याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल 1 इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल 2। सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर का त्या दोन ट्रायंगलचे बेस आणि हाईट दोन्ही जर का सारखे असतील तर त्यांचा एरिया सुद्धा कसा असतो, सेम असतो। मग इथं आपल्याला त्याचं स्टेटमेंट लिहायचंय, काय स्टेटमेंट येईल, if base and height of both triangle are equal then areas of a triangle also काय राहणार, इक्वल। जर का दोन ट्रायंगल आपल्याला दिले आणि त्यांचे बेस आणि हाईट दोन्ही सारखे असेल तर इनडायरेक्टली त्यांचा एरिया सुद्धा कसा असतो, सेम असतो। मी थोडं बाजूला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे सगळं लिहून घेऊ शकता। यानंतर आपण याच बीट वरती किंवा या पॉइंट वरती डिपेंड असलेले काही सॉल्व क्वेश्चन घेणार आहोत जे तुमच्या पुस्तकात आहे। आपण एकदा सॉल्व क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट आणि एक्स्ट्रा जे प्रॅक्टिस सेट असतात चॅप्टर संपल्यावरती ते सुद्धा घेणार आहोत। तर पुढे जाऊया, पुढे आहेत ह्या पॉइंट वरती डिपेंड असले तुमच्या पुस्तकावरचे सर्व सॉल्व क्वेश्चन आपण इथे घेणार आहोत। पहिला सॉल्व क्वेश्चन बघा काय दिलंय, पहिल्या सॉल्व क्वेश्चन मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, इन ऍडजॉइनिंग फिगर, हे तुमच्या पुस्तकातलं जसं तसं घेतलेलं आपण क्वेश्चन, म्हणजे नुसतं क्वेश्चन काय दिलंय, फिगर दिले। ह्या फिगर मध्ये काय सांगतात ते की AE परपेंडिक्युलर टू BC आहे। हा जो AE दिसतो हा AE कसा आहे, ह्या BC ला परपेंडिक्युलर आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट DF परपेंडिक्युलर टू BC, बघा हा DF परपेंडिक्युलर टू BC, हा BF जरी असला तर हा परपेंडिक्युलर टू BC सांगितला, कारण की हा ट्रायंगल बघा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे आणि तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे बघा, हा ट्रायंगल ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल दिसला,
हा ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल आहे आणि आपण मागच्या लेक्चरला बघितलं ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगलचा जो परपेंडिक्युलर असतो हाईट असतो तो कसा असतो बाहेर असतो. मग पुढे काय विचारलं त्यांनी बघा AE इक्वल्स टू 4 AE कुठे गेला हा AE म्हणजे ही हाईट जी आहे ती किती आहे 4 आहे आणि DF ही 6 युनिट आहे ही DF किती आहे 6 आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं तर आपल्याला काय फाइंड करायचं एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC. मग बघा हे बघा हा ABC आहे आणि हा DBC आहे. ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो विचारला. असं विचारलं म्हणजे काय विचारलं रेशो विचारला. मग सर्वात पहिले काय लिहायचं आपण सगळ्यात पहिले दिलेले ट्रायंगल लिहून काढू. इन ट्रायंगल काय काय दिलंय बघा सगळ्यात पहिले AE दिलंय आपल्याला बघा AE आपल्याला दिलंय 4 आणि त्यानंतर DF दिलंय आपल्याला 6 दोन गोष्टी दिल्या. मग इन ट्रायंगल दोन ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ABC अँड दुसरा कोणता आहे ट्रायंगल DBC. दोन्ही ट्रायंगल आहे दोन्ही ट्रायंगलला एक बेस कॉमन आहे कोणता BC. मग काय लिहायचं आपल्याला BC इज कॉमन काय कॉमन आहे बेस आहे कॉमन काय आहे बेस आहे. मग मला सांगा बेस कॉमन आहे म्हणजे बेस इक्वल झाला. मग ज्या दोन असे दोन ट्रायंगल ज्यांचा बेस हा कॉमन आहे किंवा इक्वल आहे त्या ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशावरती डिपेंड राहणार त्याच्या हाईट वरती डिपेंड राहणार. मग काय लिहिणार आपण देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल्स टू H1 डिवाइड बाय H2 असं लिहिता येईल. कारण की दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो कशावरती डिपेंड राहणार त्यांच्या हाईट वरती. त्याचं कारण लिहावं लागतं आपल्याला पुढं. तर कारण काय लिहिणार तुम्ही ट्रायंगल्स कोणते ट्रायंगल आहे ट्रायंगल्स विथ कॉमन बेस किंवा इक्वल बेस. कसा बेस आहे कॉमन आहे इक्वल आहे किंवा बेसेस आर कॉमन तर कशाशी प्रोपोर्शनेट राहणार ते त्यांच्या हाईटशी. आणि हाईट आपल्याला माहित आहे हे परपेंडिक्युलर आहे ABC. हे बघा ट्रायंगल ABC याची हाईट ही राहणार AE. मग इथं काय लिहिणार मी H1 च्या जागेवरती AE लिहिणार आणि DBC हा DBC याची जी हाईट आहे ही बाहेर आहे इकडं कोणती DF हे इकडं DF. परंतु आपल्याला AE आणि DF ह्या दोघांच्या व्हॅल्यू दिले बघा हा AE आणि हा काय आहे DF आहे. तर आपल्याला लिहिता येईल काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DBC याचा रेशो डिपेंड करतो. AE म्हणजे किती 4 आणि DF म्हणजे किती 6. यालाच जर का तुम्ही मिनिमाइज केलं तर 2 2 जा 4 2 3 जा 6 2/3 हे आपलं आन्सर आलं. अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन 2 मार्कासाठी परीक्षेत विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे सगळ्यांनी आणि अशाच प्रकारे सर्व क्वेश्चन सोडवायचे आहे. हा झाला की लगेच आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. सॉल्व क्वेश्चनच घेणार आपण आज. प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चर मध्ये सुरू करणार. बघा पुढचा सॉल्व क्वेश्चन काय दिलेला आहे इन ट्रायंगल ABC बघा AB आणि C हा मोठा ट्रायंगल पकडा. त्यानंतर पॉइंट D ऑन द साइड BC ह्या BC वरती हा पॉइंट D आहे इज सच दॅट DC इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. कोणता DC दिलाय 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर नाही सॉरी फक्त 6 दिला 6 युनिट जे काय असेल ते. नंतर BC दिलाय 15 बघा पूर्ण BC किती दिला आहे पूर्ण BC आहे 15. नंतर पुढे काय म्हणणं आहे त्यांचं की फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABD इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC. पहिली गोष्ट ABD आणि ABC चा रेशो काढायचा. बघा ABD कोणता आहे बघा ABD ABC. नीट जर लक्ष दिलं तर बघा ABD आणि ABC ह्या दोघांना हा कॉमन हाईट ही AP म्हणजे त्यांचा जो एरियाचा रेशो तो कशावरती डिपेंड राहिला त्यांच्या बेसेसवरती. मग ही हाईट कॉमन आहे हिचा बेस काय ABD चा BD आहे आणि ABC चा काय आहे
BC आहे. मग BD आपल्याला माहिती आहे का? नाही माहित. आणि BD दिलेला आहे का? तर नाही दिलेला. आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे BC 15 आणि DC 6. तर हा किती राहील? 9 आणि 6 15 म्हणजे 9 राहणार आपला BD. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये सोडताना लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड मध्ये बघा दुसरं अजून काय दिलंय? ABD तर आपण अगोदरच पाहिलं, संपला विषय. त्यानंतर ADC बघा, ADC ह्या दोघांची सुद्धा हाईट काय आहे? APच आहे. मग यांच्या सुद्धा एरियाचा रेशो कशावरती डिपेंड राहणार? त्यांच्या बेसवरती डिपेंड राहणार. ABDचा जो बेस आहे तो BD आहे 9 आणि इकडं DC बेस राहणार ADCचा तो आहे 6. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सोडताना आपण एक एक गोष्ट सोडू. सगळ्यात पहिले जे जे दिलं ते लिहून काढणार. DC = 6 दिलंय. त्यानंतर BC = किती दिलंय? 15. आपल्याकडे काय नाहीये? आपल्याकडे BD नाहीये. मग BD कसा काढणार? तर BD = काय राहील बघा? BD = BC - DC आणि BC - DC म्हणजे 15 - 6 = किती आलं? 9 युनिट. हे कशाचा आन्सर आहे? हे BDचं. BD कशाला काढून घेतला आपण पहिलेच बघितलंय त्या डायग्राम मध्ये. तुम्ही सुद्धा पहिले काय करायचं? शक्यतो डायग्राम वरून क्वेश्चन मनातल्या मनात पहिले सोडून घ्यायचा, जे काही सोपे असतील. त्यानंतर इकडे सोडवायला सुरुवात करायची. आता एक एक रेशो घ्यायचा. पहिला रेशो कोणता दिला? ABD आणि ABCचा. मग इथं लिहिणार आपण इन ट्रायंगल ABD and ट्रायंगल ABC. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? कॉमन हाईट आहे. मग इथे लिहिणार आपण AP इज कॉमन हाईट. काय लिहिणार आपण? AP इज कॉमन हाईट. कॉमन आहे म्हणजे काय आहे? ती इक्वल आहे, हे का नाही? मग देअरफॉर त्यांचा एरियाचा रेशो कशावरती डिपेंड राहणार? त्यांच्या बेसिसवरती. मग डायरेक्ट लिहिणार आपण. काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABD ABC हा कशावरती डिपेंड राहणार? त्यांच्या बेसिसवरती. B1 डिवाइड बाय B2. काय कारण लिहिणार? कॉमन किंवा ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट किंवा इक्वल हाईट. म्हणजे हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कशावरती? त्यांच्या बेसवरती. आणि त्यांचा बेस आपल्याला माहित आहे ABDचा बेस बघा. ABD यांचा बेस आहे हे BD. मग वरती लिहिणार काय आपण? BD आणि B2 सॉरी काय आहे? ABC किती आहे? 15. सॉरी BC त्याचा बेस आहे हे BC. BD आहे 9 आणि हे आहे 15. 3 3 = 9, 3 5 = 15. याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC = 3/5 किंवा 3:5. हे झालं आपलं पहिलं आन्सर. सेकंड आन्सर शक्यतो ज्यांना मनाने सोडता येईल त्यांनी मनाने सोडायचं. त्यांना नाही जमणार त्यांनी समोर बघा. दोन ट्रायंगल दिलेत आपल्याला. ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ADC. मग लिहिणार आपण इन ट्रायंगल ABD अँड हे मिटून टाकू शकतो आपण आता वरचं. ABD अँड सेकंड ट्रायंगल काय आहे? ADC. ट्रायंगल ADC. हाईट कोणती आहे? AP ही हाईट कॉमन आहे. मग हाईट AP इज कशी आहे? ही कॉमन हाईट आहे. AP इज कॉमन. देअरफॉर काय लिहिताना आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल ADC पहिला. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल काय नाही दुसरा सॉरी पहिल्याचं ABD आहे सॉरी कॉमन एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिपेंड राहणार B1 डिवाइड बाय B2. आणि पटापट सांगायचं त्यांचे B1 B2 कोणते? ABDचा बेस BD. हे बघा ABDचा बेस BD. ADCचा बेस काय राहणार? DC. हा DC. BD किती होतं? BD 9 होतं आणि DC किती होतं? 6 होतं. 3 3 = 9, 3 2 = 6. मग शेवटी काय लिहिता येईल आपल्याला की एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC = काय येईल? 3/2. हे झालं त्याचं आन्सर.
अशा प्रकारे तुम्ही सर्व ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढू शकता आणि सहजासहजी किमान 2-2 मार्काला हे प्रश्न परीक्षेला येतात. हे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. बघा पुढचा क्वेश्चन काय दिलंय बघा. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. आता पॅरलेलोग्राम म्हणजे काय सगळ्यांना माहित पाहिजे. क्लास 9th ला क्वाड्रिलॅटरल चॅप्टर होता. पॅरलेलोग्राम काय असतो. पॅरलेलोग्रामच्या समोरासमोरच्या साईड ह्या इक्वल असतात पहिली गोष्ट आणि त्या पॅरलल सुद्धा असतात. मग आता पॅरलल आणि इक्वल दोन्ही महत्वाचं. पॅरलल म्हणजे काय. पॅरलल साईड ह्या कधी एकमेकांना टच होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. सेकंड गोष्ट काय तर पॅरलल साईडचं कुठलंही परपेंडिक्युलर डिस्टन्स मोजलं. समजा आता इथं एक लाईन चालली आणि इकडे एक लाईन चालली दोन्ही पॅरलल आहे. तुम्ही इथलं डिस्टन्स मोजा इथलं मोजा कुठं मोजा. हे पॅरलल लाईनचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ते कसं असतं ते इक्वल असतं कुठे जरी मोजलं तरी सुद्धा. म्हणजे ती जी हाईट असते ती कशी असते सारखी असते आणि याचा कुठं ना कुठतरी इथं आपल्याला वापर होणार म्हणून इथं पॅरलेलोग्राम दिलंय. P is any point on side BC. पहिले तर बघा ABCD हे बघा ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. त्यानंतर काय सांगितलं P is any point on BC. ह्या BC वरती हा P हा पॉइंट आहे कोणता आहे माहित नाही आपल्याला. नेक्स्ट फाइंड 2 pairs of triangles with equal areas. आपल्याला असे 2 ट्रायंगल सापडायचे आहेत की त्यांचा एरिया कसा राहणार आहे इक्वल राहणार आहे. बघा पटापट बघूया. पहिली गोष्ट असे ट्रायंगल बघा इथून सुरू होते इथं संपते म्हणजे ह्या साइड पासून सुरू होते ह्या साइड पर्यंत म्हणजे हाईट सारखी राहणार. मग पुन्हा एक काय पाहणे आपल्याला बेस सारखा पाहणे म्हणजे काय हाईट आणि बेस जर का सारखे असले तर त्यांचा एरिया कसा राहणार इक्वल राहणार. बघा एक एक बघू आपल्याला 2च सापडायचे आहेत. APD बघितला हा एक ट्रायंगल याचा जो बेस आहे तो काय आहे समजा AD आहे. मग AD बेस असणारा दुसरा एक ट्रायंगल पाहायचा आपल्याला. तर बघा हा आहे ACD दिसला. बघा AD या दोघांचा बेस हाईट तर सारखी कारण की ते पॅरलल लाईनच्या मधात आहे. मग काय लिहिताना आपल्याला इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल ACD काय लिहिता येईल. AD इज कॉमन बेस आणि हाईट कोणती त्याची समजा ही हाईट आहे दोन्ही ट्रायंगलची किंवा त्यांची हाईट कशी राहणार आहे सेम राहणार आहे. आणि त्याचं कारण काय लिहिता येईल तुम्हाला कारण लिहिता येईल ट्रायंगल्स इन पॅरलल लाईन्स आहेत ते पॅरलल लाईनची जी मधलं डिस्टन्स असतं ते कसं असतं सेम राहणार. पहिले हाईट लिहू APD अँड ACD काय लिहिता येईल हाईट इज इक्वल अँड बेस कोणता बेस AD इज कसा आहे तो कॉमन आहे. बेस AD कसा आहे कॉमन आहे. हाईट तर इक्वल आहे पॅरलल लाईन मध्ये असल्यामुळं. मग काय लिहिता आपल्याला की हाईट आणि बेस जर का सारखे असेल तर त्यांचा एरियाचा रेशो कसा राहणार एरिया कसा राहणार इक्वल राहणार. मग एरिया ऑफ ट्रायंगल APD इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल ACD. आता याच प्रकारचा अजून एक सापडायचा काय सांगितलं त्यांनी 2 पेअर्स सांगितलं. आता एक पेअर सापडले आपण आता हे मिटून टाकतो मी. आता दुसरी पेअर बघू. आता हा AD बेस सोडून द्या. आता दुसरा बेस घेऊ काहीतरी आपण काय घेता येईल बघा आपल्याला. हा AB आणि C हा एक बेस झाला BC बेस झाला. हाईट तर सारखीच राहणार ना. मग BC बेस असणारा बघा कोणता आहे DBC. बघा ABC आणि DBC ह्या दोघांचा बेस सारखा आहे हाईट तर सारखीच राहणार पॅरलल लाईन मध्ये असल्यामुळं. मग काय लिहितं सिमिलरली लिहायचं. बघा सिमिलरली काय लिहितं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल DBC. आता मी एक एरिया सांगणार तुम्हाला अजून एक पेअर सापडून देतो तुम्ही अजून एक तुमच्या मनाने करायची. दुसरं बघा ही DC एक घेता येईल तुम्हाला बघा ACD आणि पुन्हा DC वालं कोणतं हे घेता येईल DBC. हे असे हे झालं DC. आता तुम्हाला बेस कोणता घेता येईल तुम्हाला AB सुद्धा बेस घेऊन करता येईल. फक्त ट्रायंगल एक गोष्ट लक्षात ठेवायची की समोरासमोरच्या लाईन पॅरलल असतात तर मग ट्रायंगल ह्या दोन्हीच्या बरोबर दोन्हीकडे टच झाला पाहिजे. असं घेतलं तर इकडे दोन्हीकडे टच झालं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला अजून एखादा पेअर सापडता येईल लिहून घेऊ शकता नंतर. बघा पुढचा इन ॲडजॉइनिंग फिगर इन ट्रायंगल ABC पॉइंट D इज ऑन साइड AC. एक ट्रायंगल ABC दिला बघा
ए बी सी, हा पॉइंट डी जो आहे तो ह्या ए सी साइड वरती आहे, ए सी वरती. इफ ए सी इक्वल टू 16, हा पूर्ण जो ए सी आहे तो किती आहे 16 युनिट दिलाय. त्यानंतर काय दिलंय बघा, डी सी दिलाय 9, डी सी, हा डी सी किती दिला आहे 9, तर हा किती झाला 7 एडी. मग पुढे काय दिलंय बीपी परपेंडिक्युलर एसी, हा बीपी परपेंडिक्युलर एसी. आता नीट बघा, बीपी परपेंडिक्युलर एसी म्हणजे ह्या लाईनचे जेवढे काही ट्रायंगल असेल त्यांची ही कॉमन हाईट आहे. कळलं? पुढे बघा, त्यानंतर देन फाइंड द फॉलोविंग रेशिओ. आता खाली काही रेशो दिले, ते रेशो आपल्याला काढायचे. पहिले तर आपण हे लक्षात घ्यायचं की आपल्याकडे ट्रायंगल कोणते कोणते. बघा एबीडी आहे, हा पहिला ट्रायंगल एबीडी, हा इथं पण एबीडी दिला ऑलरेडी, म्हणजे एबीडी ट्रायंगल फायनल झाला. एबीसी आहे, हा बघा इथं एबीसी आहे, इथं एबीसी आहे. बीडीसी इथं आहे, बीडीसी इथं पण आहे. म्हणजे आपल्याला 3 ट्रायंगल वर जास्त करून लक्ष द्यायचे. कोणत्या कोणत्या, एबीडी, एबीसी आणि बीडीसी. आपण चालूया बघा ए बी डी, बघितला. आता ही जी हाईट आहे तिन्ही ट्रायंगलला कशी राहणार आहे, कॉमन राहणार आहे. मग बघा ए बी डी याची ही हाईट आहे, म्हणजे त्याचा बेस काय राहिला एडी. एडी आहे का आपल्याकडं, एडी दिलेला नाही, मी जरी इथं 7 लिहिलं असेल तरी एडी आपल्याला रितसर लिहून काढून द्यायचा आहे. त्यानंतर दुसरा ए बी सी, बघा ए बी सी त्याची हीच हाईट आहे, तर बी ए सी त्याचा बेस आहे, ए सी आपल्याला 16 दिलेला आहे. त्यानंतर बीडीसी बघा, बीडीसी त्याचा डीसी हा बेस आहे, म्हणजे 9 हे आपल्याला दिलेलं आहे. फक्त काढायचं काय आपल्याला, आपल्याला एडी काढायचा. मग दिलेलं काय काय ते बघा, एसी दिलेला आहे आपल्याला, एसी आहे 16, त्यानंतर डीसी दिलेला आहे आपल्याला 9, आणि आपल्याला काढायचं आहे एडी. एडी दिलेला आहे एसी मायनस डीसी इक्वल्स टू 16 मायनस 9 इक्वल टू किती 7. यामध्ये तुम्हाला थोडासा होमवर्क करायचा आहे. तिन्हीच्या तिन्ही हे जे रेशो आहेत ते सेम प्रकारे सोडायचे आहेत. मी फक्त पहिला रेशो तुम्हाला सोडून देणार, तुम्ही दुसरा आणि तिसरा हे 2 रेशो काढायचे आहेत. बघा पहिल्या ह्याच्यात काय दिलं आहे आपल्याला, इन ट्रायंगल ए बी डी काय दिसतंय, ट्रायंगल ए बी डी. दुसरा कोणता आहे, अँड ट्रायंगल ए बी सी. ही जी हाईट बीपी आहे ही कशी आहे, कॉमन आहे. मग काय लिहितं आपल्याला, हाईट बीपी इज कशी आहे, कॉमन आहे, म्हणजे इक्वल आहे, कॉमन आहे याचा अर्थ. मग त्यांचा जो एरियाचा रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ए बी डी अँड ए बी सी हा डिपेंड करतो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसिस वरती. आपल्याला कारण लिहायचं आहे ट्रायंगल्स विथ इक्वल किंवा कॉमन हाईट. ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. मग हो ठीक आहे. मग B1 काय आपला, याचा B1 ए डी सी ए बी डी, ए बी डी बघा याची हाईट बेस आहे एडी, हा लिहिला मी इथं एडी. त्यानंतर एबीसी चा बेस काय आहे बीसी, इथं लिहिलं मी बीसी. एडी दिलंय किती आपल्याला, एडी आहे 7 आणि बीसी आहे सॉरी बीसी नाही एसी. एडी डिवाइड बाय एसी. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू काय येणार, एडी आहे 7 आणि एसी आहे 15. अशा प्रकारे हा जो पहिला रेशो आहे तो सोडून दिला. हे 2 रेशो सेम याच प्रकारे तुम्ही होमवर्कला करायचे आहे. आणि हे अशा प्रकारचे काही क्वेश्चन दुसऱ्या पुढच्या एक्सरसाइज मध्ये आहे, त्याची सुद्धा प्रॅक्टिस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सगळा अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करत राहा, अभ्यास करत राहा. 11वीला चांगले मार्क घ्या. धन्यवाद.